नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण भूमितीचे जे काही विचारलेले प्रश्न आहेत पोलीस भरतीला पीवायक्यू ते आज बघणार आहोत आपण. पहिला क्वेश्चन आहे बघा. हा प्रश्न बीड पोलीस 2024 ला विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की एका आयताची लांबी दिली आहे तुम्हाला आणि त्याची परिमिती दिली आहे, तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला माहिती आहे की आयताची परिमिती काय असते. तर बघा, आयताची जी परिमिती असणार आहे त्याला आपण पेरिमीटर असं म्हणतो आणि परिमिती म्हणजे काय असते तर सर्व बाजूंची बेरीज असते. तर आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला असा आहे 2 गुणिले लांबी प्लस रुंदी. बरोबर आहे. मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिलंय तर आयताची लांबी दिल्या, परिमिती दिल्या, ह्याच्यावरून आपल्याला रुंदीची व्हॅल्यू भेटेल. आयताची परिमिती किती दिलेली आहे तर 64 सेंटीमीटर आहे. हे 2 गुणिले लांबी दिली आपल्याला किती 18 सेंटीमीटर, त्याच्यावरून आपल्याला रुंदीची व्हॅल्यू भेटेल. बरोबर आहे. मग मला सांगा इकडे 2 गुणाकार येतात, इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जातील किंवा तुम्ही इथल्या इथं समोरासमोर कॅन्सल करू शकता. बघा 2 न जर कॅन्सल केलं तर बेत्रिक 6 बेदोनी 4 हे 32 इक्वल्स टू हे असं झालं 18 प्लस बी. मग इकडे प्लस 18 इकडे लेफ्ट हँड साईडला गेल्याच्या नंतर मायनस मध्ये जातील, त्याच्यावरून तुम्हाला त्या रुंदीची व्हॅल्यू भेटेल. तर हे 32 मायनस 18 इक्वल्स टू बी. याच्यावरून बी ची व्हॅल्यू किती येईल बघा, 12 तून 8 गेले 4 उरले, 2 मधून 1 गेला 1. ठीक आहे. याच्यावरून रुंदीची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे 14 सेंटीमीटर. मग आता लांबी माहिती झाली, रुंदी माहिती झाली, तर प्रश्न विचारलाय का आयताचे क्षेत्रफळ किती असेल. तर आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की आयताचे जे क्षेत्रफळ असते तर त्या आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी. काय असणार आहे, लांबी गुणिले रुंदी. आता ह्याच्यामध्ये मला सांगा लांबी किती आहे. तर लांबी आपल्याला ऑलरेडी दिलेली होती 18 सेंटीमीटर आहे आणि रुंदी आपण काढली ती आलेली आहे 14. त्या दोघांचा जर गुणाकार केला तर त्याच्यावर तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ भेटतंय. यांचा गुणाकार करा, 18 चोक 72, हाचे 7 आले, 18 एक 18, 18 आणि 7 25, म्हणून त्या आयताचं क्षेत्रफळ असणार आहे ते असणार आहे 252 चौरस सेंटीमीटर, जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ मित्रांनो आपण. नेक्स्ट प्रश्न, पुढला प्रश्न आहे बघा. एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता आपल्याला घनाच्या घनफळाचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. तर घनाचे घनफळ असतं काय, बाजूचा घन. बरोबर आहे. तर घनाचे घनफळ काय असतं, बाजूचा घन. घनाचे घनफळ त्याचा फॉर्म्युला आहे बाजूचे घनाचे घनफळ इज इक्वल्स टू बाजूचा घन. मग मला सांगा बाजू किती होती, सुरुवातीला 2 मीटर होती. मग मला सांगा जर बाजू 2 मीटर असेल तर त्याचं घनफळ किती येईल, 2 चा घन म्हणजे किती झालं 8. तर सुरुवातीला घनाचं घनफळ आलं 8. मग आता मला सांगा ती बाजू त्यांनी किती केल्या, 4 मीटर केल्या म्हणल्या. फॉर्म्युला तोच असणार आहे, घनाचे घनफळ इज इक्वल्स टू बाजूचा घन. जर आता बाजू 4 असेल आणि त्याचा जर घन केला तर आता घनफळ किती येईल, 4 चा घन म्हणजे 64. तर विचारले त्यांनी जर बाजू 2 वरून 4 मीटर झाली तर घनाचे घनफळ किती पटीनं वाढलं. मग मला सांगा जर बाजू 2 मीटर होती त्यावेळेस त्याचं घनफळ 8 होतं आणि आता बाजू जर 4 केली त्यावेळेस त्याचं घनफळ 64 आलं. तर घनफळ किती पटीनं वाढलं, 8 पासून 64 झालं. याचा अर्थ किती पटीनं वाढलं, 8 पटीनं वाढलं. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 8, जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न, पुढला प्रश्न आहे बघा. एका चौरसाची परिमिती दिली आहे मित्रांनो. किती दिली आहे तर त्या चौरसाची परिमिती आहे 56 सेंटीमीटर आणि त्या चौरसाची एक बाजू किती सेंटीमीटरची आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता मला सांगायचं आहे की चौरसाची जी परिमिती असते, आता चौरसाच्या चारही बाजू समान असतात आणि आपल्याला माहिती आहे की परिमिती म्हणजे काय असते, सर्व बाजूंची बेरीज असते. बरोबर आहे. तर सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. मग आपल्याला माहिती आहे की चौरसाची परिमिती जर 56 सेंटीमीटर असेल तर त्याच्यावरून बाजू काढता येईल आपल्याला. तर चौरसाची परिमिती इक्वल्स टू 4 गुणिले बाजू, हा फॉर्म्युला असणार आहे. चौरसाची परिमिती इक्वल्स टू 4 गुणिले बाजू. मग त्याच्यावरून परिमिती माहिती आहे आपल्याला, ती आहे 56 सेंटीमीटर. त्याच्यावरून बाजू काढता येईल आपल्याला. इकडे गुणाकारामध्ये 4 आहेत, इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये येतील. तर हे 56 भागिले 4 बरोबर बाजू असणार आहे. त्याच्यावरून त्या बाजूची व्हॅल्यू भेटेल 4 एक 4, 1 उरला 16 झाले, 4 चौक 16. म्हणून ती जी बाजू असणार आहे तर ती बाजू असणार आहे 14 सेंटीमीटर. म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल 14 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न, नेक्स्ट प्रश्न आहे बघा. एका वर्तुळाची त्रिज्या दिली 28 सेंटीमीटर आणि प्रश्नामध्ये विचारलंय की त्या वर्तुळाचा परिघ किती असेल. आता परिघाचे 2 फॉर्म्युले आहेत मित्रांनो. जर एक व्यास दिला असेल तर त्यावेळेस पायडी असा फॉर्म्युला वापरतो आपण, आणि जर त्रिज्या दिली असेल तर त्यावेळेस वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला असतो 2πr. ठीक आहे. मग आपल्याला इथं त्रिज्या दिल्या
तर त्या वर्तुळाचा परिघाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग त्रिज्या दिली असेल तर वर्तुळाचा परिघ इक्वल्स टू काय असतं 2πr. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला r म्हणजे त्रिज्या असणार आणि पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती 22/7 असते. ह्याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केली आपण हे 2 गुणिले पायची व्हॅल्यू 22/7 असणार आहे आणि ती त्रिज्या दिलेली आहे 28 सेंटीमीटर. त्याच्यावरून तुम्हाला वर्तुळाच्या परिघाची व्हॅल्यू भेटेल. ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 7 1 7 7 चौक 28 हे 22 2 44 आणि हे गुणिले 4 म्हणजे किती येईल 4 चौक 16 हातचा 1 आला 4 चौक 16 आणि 1 17 म्हणून त्या परिघाची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे 176 जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. पाया 5 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे 12 सेंटीमीटर असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल. मग आता आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोण हा जर काटकोन त्रिकोण आहे सपोज आपण त्याला नाव देऊ सपोज ABC. आता हा जो 90 डिग्रीचा कोन असणार आहे आणि 90 डिग्रीच्या कोनासमोरची जी बाजू असते त्याला आपण हायपोतेनियस म्हणजे कर्ण असं म्हणतो. बरोबर आहे. हा पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो. हा जो कर्ण असणार आहे हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हा आपण पायथागोरसचा प्रमेय शिकलेला आहे. ह्याच्यावरून आपल्याला कर्णाची व्हॅल्यू काढायच्या. तर पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो तर हा कर्ण वर्ग बरोबर काय असतो पाया वर्ग अधिक उंची वर्ग. त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू फक्त पुट करायची आहेत. त्यांनी पाया दिलेला आहे 5 आणि उंची दिलेली आहे 12. तर 5चा वर्ग प्लस 12चा वर्ग तर 5चा वर्ग 25 आणि 12चा वर्ग 144. ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर ते 169 येत्या. मग हे कर्ण वर्ग बरोबर आहे. याचा अर्थ दोन्ही बाजूचं तुम्हाला वर्गमूळ काढावं लागेल आणि हे वर्गमूळ जर काढलं तर 169 13चा वर्गमूळ आहे. म्हणून त्या कर्णाची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे 13 सेंटीमीटर. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 13 जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असल्यास आपल्याला प्रश्न विचारला त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असं. ठीक आहे. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला असतो पायआरचा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं पायआरचा वर्ग. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे कारण त्रिज्या दिलेली आहे आणि पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू पायआरचा वर्ग. पायची व्हॅल्यू 22/7 आहे आणि आर म्हणजे त्रिज्या दिलेली आहे 14 सेंटीमीटर त्याचा वर्ग आहे. याचा अर्थ 14 गुणिले 14. ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 7 1 7 7 2 14 हे 22 2 44 होईल. 44 गुणिले 14 याच्यावरून तुम्हाला त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ भेटेल. 14 चौक 56 हातचे 5 आले 14 चौक 56 56 आणि 5 61 म्हणून त्या वर्तुळाचं जे क्षेत्रफळ असणार आहे मित्रांनो तर ते क्षेत्रफळ असणार आहे 616 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते म्हणजे सी मध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण जे काय PYQ प्रश्न होते भूमितीचे ते आपण बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.